जय जय राम। अल्पज्ञानी व्यक्तीला आजचा कीर्तनाचा योग आहे। बऱ्याच दिवसापूर्वी कीर्तन घेतलं होतं, झालंही नसतं म्हणा कीर्तन, पण पांडुरंगाने परत केल्यामुळं कीर्तनाचा योग आला। आदरणीय रायते बाबांचा फार आग्रह होता आणि रायते बाबा कीर्तनाला आणलं मला काकानी जास्तीत जास्त, त्यांच्यामुळं मला येण्याचा योग आला। नाही तर मी तुम्हाला म्हटलं असतं एवढ्या वेळेस माफ करा। विठ्ठला विठ्ठला चला, भगवंताच्या सेवेकरता समाजाचा आपल्यावर काही ऋण असेल त्या ऋणाकरता विश्वाच्या मालकाने यमाच्या दाढेतनं गेल्या 4 तारखेला मला परत केलंय। आदरणीय रायते बाबांची फार मोठी श्रद्धा, अट्टहास, एवढा मोठा इंद्राच्या वैभवाला लाजविल असा सुंदरसा सोहळा आणि या सोहळ्यात कीर्तन करण्याचा, माऊंद्याच्या कीर्तनाचा आजचा योग माझ्याकडे आला। तीर्थयात्रा करत जावी, एक तीर्थयात्रेचा पुरावा सांगतो आणि मग पुरविली आळी याच्यावर येतो। कारण असा माणूस होऊ नये की गिरगावकर अभंगाच्या बाजूला सरकला काय, याच्या हौदात हातच नाही घालायचा कोणी। विठाला विठाला पण ज्या निमित्त कार्यक्रम ठेवलाय त्याच्यावर आपल्याला 10 मिनिटं बोलून मग पुरविली आळी या अभंगावर घेतो। रायते बाबा नियोजन फार सुंदर आहे। मृदंगाचार्य महाराज, चाली म्हणणारी सर्व गुणीजन मंडळी, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची उपासक आहेत पाठीमागं मंडळी, फार गोड मधुर स्वराची असणारी सर्व गुणीजन मंडळी। आणि एवढ्या मोठ्या सप्त्यात एवढं नियोजन करणं अवघड असतंय आणि तुम्ही माऊंद्याच्या कार्यक्रमाला इतके रथी महारथी माणसं बोलवलेत, तुमच्या केलेल्या कार्याची ही पोचपावती। विठाला विठाला आता पुरविली आली, जे जे केली ते काळी। भक्तांनी कोण्याही वेळेला भगवंताला एखादं काम सांगावं, इच्छा प्रकट करावी, जगाच्या मालकानं ती पूर्ण करावी। जे जे केली ते काळी। 5 लोक रागीट होते, अति रागीट। आपण फारच रागीट असलो तर एखादं औषध पिईल, एखादं जास्तच रागीट असलं तर घरातल्याला पाजीन, याच्या पलीकडे नाही रागीट करू शकत। लयच रागीट असलं तर रेल्वेचं मुंडकं पाहिन, पटरी पाहिन। हे आपली राग अशी पांचट, पण हे 5 लोक असे रागीट होते, असे रागीट, यांचा राग बघितल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचा शेंडीतला घाम पायात येत होता। काय रागीट असतील 5 लोक। त्याच्यात एक रागीट असं होतं, बायकोच्या वटीत पाणी आलं नाही, तिला विचारलं काऊन पाणी नाही आलं, ती पदरात पाणी आणत होती, तिचं नाव रेणुका। का पाणी येत नाही, कल्पनाच नाही, म्हणजे लक्षात नाही। डोळे झाकले मथाऱ्यानं आणि लक्षात गेलं हिनं पाण्यातील माशाचा संसार पाहिला। 4 पोरापैकी एका पोराला बोलला हातात परशु द्याला, हे हिनं माशाचा संसार पाहिलाय, कापीचं डोकं। त्या व्यक्तीचं नाव जमदग्नी, अत्यंत रागीट। असाच एक 5 रागीट पैकी एक व्यक्ती हस्तनापूरला गेला। जिनच्या पॅन्टवाल्याला हस्तनापूर कळायचं नाही, कारण त्या हस्तनापूरचं नामांतर झालंय, त्याचं नाव आहे दिल्ली। हस्तनापूर, दिल्ली। एक 5 अत्यंत शीघ्रकोपी रागीट, भक्तीची मस्ती आहे, ताकद आहे भक्तीची। पुरविली आळी सांगतोय, पुरविली आळी। आणि त्या हस्तनापूर मध्ये गेल्याच्या नंतर तिथं स्वागत केलं एका मूर्ख व्यक्तीनं महाराजाचं। तो मूर्ख व्यक्ती दुर्योधन होता। मला काय म्हणायचंय, एखादा नालायक माणूस जर आपलं स्वागत करत असेल तर महाराजांना त्याचं स्वीकारायचं नाही, त्याचं नाव महाराज। मला तर नाही आवडत पांचटाची स्तुती करून 4-2 हजार रुपये घेणं, मला तरी आवडत नाही। मला खपक्या पायपी पैशाचा, त्याच्यामुळे मी पांचटाची स्तुती करीत नाही। हसलो महाराज ते पांचटाची स्तुती करून, अद्याप नाही। चांगल्या माणसाला मानायचं, वाईट कोणालाच म्हणायचं नाही, पण मूर्खाला मानायचंच नाही, हे शहाण्या माणसाचं काम।
पण मूर्ख दुर्योधन सेवा केली, महाराज प्रसन्न झाले. काय गरज होती हो महाराजाला प्रसन्न व्हायची? यानं जर दगडाकडे पाहिलं की दगड जळत होता. ही ज्या महाराजाची ताकद आहे त्यानं दुर्योधनाच्या आमिषाला काय बोलायचं, आणि बोलून गेलं. दुर्योधन प्रसन्न झाला. यथा सांग सेवा महाराजाची केली. महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले. तुला काय देऊ, काय देऊ युवराज, हे राजकुमार तुम्हाला काय देऊ? तर या राजकुमाराला माहित होतं आपल्या इथं पैशाची कमीच नाही. काय कमी नाही आपल्याला पैशाला. विठाला विठाला कारण ती दिल्ली एवढी श्रीमंत होती, एवढी श्रीमंत होती. मला वाटते आताच्या ढवळ्या कपड्यावाल्यानं दिल्ली गरीब सांगायलेत. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून दिल्ली गरीब आहे म्हणते. दिल्ली इतकं श्रीमंत शहरच कोणतं नाही. सांगू, त्या दिल्लीमध्ये 3.5 वर्ष शिमंतक नावाचा म्हणे बहिणीची इथं देवानं ठेवला होता. ते 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. 22.5 क्विंटल रोज सोनं देणारा 3.5 वर्ष मनी होता. 3.5 वर्ष, 3.5 वर्षाचे दिवस मोजा, गुणिले 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. काय दिल्ली श्रीमंत असेल. याच्या पलीकडचं सांगू, 48,324 देवाला मुली होत्या आणि तेवढ्याच दाशा पांचाळ नरेशाच्या मुलानं दिल्लीत भांडे घासायला 7.5 किलोचा सोन्याचा पाट बसायला आणि भांडे घासायला बायका इतक्या गेलत्या. काय दिल्ली श्रीमंत असेल. याच्या पलीकडचं सांगू, पाताळातून शेष दुर्योधनाच्या घरी येत होता. दुर्योधन नालायक होता, फार खाली येऊन सांगत नाही, कारण ह्या पुढे येतात. आणि माणसालाच ऐकायचं असेल तर बैठकीत वेळ भेटल्यावर सांगतो दुर्योधन किती हलकट होता. विठाला ते नपुसक दुर्योधन द्रौपदीला हसायचा. निशी माझी कवना शिरतली, सांगे वो द्रुपद बाळी, निशी माझी कवनाशी रतली. हे द्रौपदी, रात्री अर्जुनासोबत होतीस, भीमासोबत होतीस, धर्मासोबत होतीस, नकुल सहदेवासोबत होतीस. काय वाक्य तिला घाण वाटत होतं, पण ती मालकाला बोलली नाही. एके दिवशी विटेवरच्या मालकाला द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला सांगितलं, दादा मला दुर्योधन असं म्हणतात. देवान सांगितलं, उद्या जर तो म्हणला ना निशी माझी कवनाशी रटली, तर एकच म्हणायचं, शेष पाताळीहून आला तो कवनाची गी पावला. शेष पाताळातून येतो आणि तो कोणाच्या घरी जातो भाऊजी, इतकंच म्हणली. त्या दिवसपासून दुर्योधनानं बोलणंच बंद केलं. किती श्रीमंत आहे दिल्ली सांगू. शेष पाताळातून रोज 3 पोते आणत होता. एका पोत्यात हिरे, एका पोत्यात माणिक आणि एका पोत्यात पाचू, म्हणजे 3 क्विंटल. 1 क्विंटल हिरे, 1 क्विंटल पाचू आणि 1 क्विंटल माणिक. हिऱ्याची किंमत सांगू, ज्वारी सारखा सुप्तजे नावाचा हिरा, ज्वारीचा दाना माहिती ना काका, ज्वारीचा दाना जर तर 3,28,00,000 रुपये एका हिऱ्याची किंमत आहे. असं मी चांगल्या माणसाकडून ऐकलं. मला हिरे घ्यायची ताकद नाही, काहीच नाही. मी 1 नंबर 1चा हिरा पाहिलाय पंढरपुरातला, त्याच्यामुळे मी ह्या रस्त्याच्या हिऱ्याला बघतच नाही. विठाला एका हिऱ्याची 3,28,00,000 रुपये किंमत. तर पोतभर हिऱ्याची किंमत किती? 35 वर्ष आणले हिरे, 35 वर्ष. काय असताना पूर श्रीमंत असेल. हे कशाला महाराजाला पैसे मागल. काय देऊ दुर्योधना, म्हणले मी जे मागल ते द्या. मग माग दुर्योधना, पण आधी वचन द्या. म्हातार फसलो. लय मोठा साधू होता पण मूर्खाला फसला मूर्खाच्या नादात. आणि महाराजांनी वचन दिलं, हे चल वचन माग. काय मागायचं तर याच्या लक्षात होतं पैशाला कमीच नाही. पण आपल्याला पैसे भोगत असताना अडचण येणारे 5 लोकांची, ते आहेत पांडव. आणि सध्या ते वनवासात आहेत. यायला एकच मागणी मागावा की तुम्ही त्याला त्रास द्या. पुरविली आळी सांगतोय, पुरविली आळी.
महाराजांनी वचन दिलं आणि सांगितलं महाराजांनी काय मागायचं माग. काय नाही महाराज, माझे भाऊ पांडव वनवासात आहेत, त्या पांडवांना छळ. दुर्वास पातला धर्मा छळावयावनी. गरज नव्हती बर महाराजाला, पण मूर्खाचं ऐकून चांगल्या माणसाला त्रास देण्यासाठी दुर्वास नावाचे साधू वनाच्या ठिकाणी पांडवाला छळण्यासाठी गेले. 60,000 शिष्य होते, या बाजूने 30,000 एकूण 30,000. मधात म्हातारं चलायचं. काय महिमा म्हाताऱ्याची. हे म्हातारं रस्त्याने चलत असताना दुपार झाल्याच्या नंतर सूर्य ढगाची छत्री धरीत होता. आता मंडप आहे का डोक्यावर आपल्या राहते बाबा. एक ढगाला सूर्य सांगायचा या मथऱ्याचा घाम निघता कामा नाही. माझ्या प्रकाशानं जर या महाराजाला घाम आला तर बेट सकाळी शाप देऊन बुक्का करील. सूर्याला भीती वाटत होती, इतकं महाराज अधिकारी होतं. ते काय 2-4 अभंग पाठ करणार थोडंच होतं. 2-3च अभंग पाठ. ज्ञानोबा राय सांगतात, तू काय सांगतो ते सांग. त्यांना सांगितलंय आता तू सांग ना काय तर. 2-3च अभंग पाठ करतो म्हणतो ज्ञानोबा राय तुकोबा राय काय सांगतात. रुमण्या विठला विठला कुंती आणि द्रौपदी पर्णकुटीत बसलेले आहेत. आश्रमात आहेत, वनात आहेत, आणि पांडव झाडाखाली बसलेले आहेत. धर्माच्या बाजूला 4 भाऊ आहेत. रिकाम नाही बसले बरं, वनवासात भजन करू लागले रे. पर्णकुटी आहे. झोपडं म्हणतात आपल्याकडे त्याला. सासू आणि सून त्या झोपड्यात ते राहते बाबा. आश्रमात झोपडं, दारात झाड आहे, त्या झाडाखाली 5 पांडव धर्माच्या पाठीमाग 4 जण भजन म्हणणार. पाहाती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी हळविती किंवा आठविती. भजन चालू. आणि भजन चालू असताना 60,000 शिष्याला घेऊन मथर दारात आलं. भिक्षा हात केला बर भिक्षा मागायला. हात असा नाही केला, असा केलाय. दोन्ही हात अशी केले. जोडीचा प्रकारे 9 प्रकारच्या एका जोडीचा प्रकारे हात. 90 जोड्या सांगितल्या. 10 जर कोणी सांगत असेल तर थुतरीतच हाणायचं त्याच्या. हे आमच्या संप्रदायाचा अपमान करू नकोस म्हणायचं. सोबळ्या 9 प्रकारच्या जोड्या आहेत.
कशाला बचबच करतोस तू? तुला हे आमचं पटत नसेल तर तमाशात बोंब मार, पण इकडे येऊन हिचकू नकोस तू. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, धर्म सिद्धांत आहे. हात जर असा केला असेल तर वस्तू मागायला, हात जर बोट फाकून गेले असतील तर पुढच्याला जवकत असलं तर मागायचं, भिक्षान दे मा. 20 मिनिटं झालं मथर दारात उभे, धर्मान मान खाली घातली आणि चारी भाऊ धर्माच्या पाठीमागे. बोलच नाहीत काय. भीम जवळ आले, अर्जुन जवळ आले आणि धर्माला सांगितलं, दादा महाराज काय मागते ते द्या. धर्मानं सांगितलं काय द्यावा? पुरविली आळी सांगायला, पुरविली आळी, पुरविली आळी. माग फिरून पाहिलं ना अर्जुनाला आणि भीमाला सांगितलं, भीम दादा, अर्जुन दादा, मला माहिती आहे महाराज पैसे मागणार नाही. मग पैसे मागणार नाही ना, आपल्याला द्यायला काय हरकत आहे जे मागेल ते. धर्मानं सांगितलं ते जेवायला मागणार आहे आणि 60,000 लोक जीव घालायचे. 60,000. अर्जुना, आपण 5 भाऊ, आई आणि आपली पत्नी 7 लोकांच्या जेवणाची व्यवस्था सूर्यनारायणानं केली. एक थाळी दिली, ती थाळी धुवायची, सूर्याच्या प्रकाशात ठेवायची, तिला नमस्कार करायचा आणि डोळे झाकून अन्न मागायचं. पोळ्या पाहिजे, भाजी पाहिजे, दूध पाहिजे, तूप पाहिजे, लोणचं पाहिजे, पापड पाहिजे. डोळे झाकून मागितलं की ती थाळी देत होती आणि जेवण झालं की थाळी धुवायची आणि पालथी घालायची, पुन्हा संध्याकाळी देत होती. आणि आपण सकाळचं जेवण करून थाळी पालथी घातली रे धर्मा, अर्जुना. आता आपण मुंगी सुद्धा जीव घालू शकत नाहीत, 60,000 लोकांना कसं जीव घालायचं? भीम म्हणला, मन ना दादा, हो मन, होईल काय व्हायचं तर. धर्माने सांगितलं तसं शक्य नाही. आतमध्ये द्रौपदी होत्या, द्रौपदी सासूला विचारलं, आत्या आत्या. भारतीय संस्कृतीनुसार सुनेनं सासूला आत्या म्हणायचे, आत्या. बऱ्याच सुना सासूला आई म्हणतात, वागणूक भिकारणीची देतात. बंगला अंगाव पडन बंगला, भिताड अंगाव पडन भिताड, जाग्यावर मरून जाताला अशी सासूला वागणूक देतात. आई म्हणी जा, पण माईला जितकं श्रद्धेने आई म्हणतात तितकंच सासूला म्हणी जा, तरच आई म्हणायचं, नाही तर सोपा शब्द आहे आत्या. आपली संस्कृती बरं का. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट करायचा नाही. मागच्या जुन्या लोकांनी जे म्हटलंय तेच तोंडातून काढायचं. शहाणपणा कधीच करायचा नाही बापू आपल्या मनानं. आत्या काय ग, तुमच्या चिरंजीवांना माझ्या मालकांना आज्ञा द्या की समोरच्या महाराजाला काय पाहिजे ते देऊन टाका. कुंतीनं सांगितलं, द्रौपदी हे महाराज एकदा देवाच्या बायकाकडे आलतं. देवाला 16,108 बायका आणि त्याच्याकडे महाराज आलं, जेवायला द्या म्हणलं तर लक्ष्मी सुद्धा महाराजाला जीव घालू शकत नव्हती, उपाशीच गेलं ते. देवाची बायको लक्ष्मी, द्रौपदी लक्ष्मी सुद्धा जीव घालू शकत नाही त्या महाराजाला, आपण जंगलात काय जीव घालणार आहेत? द्रौपदीने सांगितलं, मी जीव घालते. पुरविली आळी सांगतोय, मी जीव घालते. मी मग म्हणतोय मालकाला. महाराजाला 22 मिनिटं झाली, ते समोर उभं राहून हळूचकून गेल्या, खाली मान घातली आणि धर्माला सांगितलं, पती परमेश्वरा महाराजाला काय पाहिजे ते देऊन टाका. हळूचकून मागं पाहिलं, सांगितलं, प्रिय जेवायला मागणार आहेत, टाका देऊन. बघबर द्रौपदी म्हणते तुम्हाला टाका देऊन. आता धर्माला माहित होतं आपली बायको म्हणजे आपल्या बायकासारखी नव्हती. काही काही बायका साड्या नेसत्यात म्हणून बाया म्हणावं लागतं. लय पिना पाडा काय काय बायान मालकायचा देवा. त्या कप लुगडं नेसत्यात, साडी नेसत्यात म्हणून बायका म्हणावं लागते. कर्कशे संगतीन दुःख उदंड फजिती. लय फजिती काही काही माणसाची, हाती उदंड फजिती, उदंड 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 फजिती, शिमा नाही. अहो दशरथ राजाला जर मारलं असेल कोणी तर माहिती आहे, बायकोनच मारलंय, बायकोनच. हो, दशरथ राजाच्या सासऱ्याला जर कोणी मारलं असेल माहिती आहे ना, तर यायच्या बायकोच्या माईनं मारलं.
म्हणजे सासूनं मारलं. इतक्या काही काही बाया त्या चांगल्या आहेत सगळ्याच. तिकडे गेल्यावर यायला काहीतरी म्हणून दुसऱ्या कुठून आणू मी, दुसऱ्या कुठून आणू, पण ह्या चांगल्या आहेत बिचाऱ्या. अशा ठराविकच बायका काही काही खराब. मालक हो म्हणा. काय देऊ बाबा? 60,000 लोकांना जेवण पाहिजे. मम यति शिष्या भवन्ति रागम उदरयतं भवजायं. कृतजनि संगति भयतति व्याप्ति न व्याल सुधायनु जायन्ते. मिष्टान्ना परिसकल सुधायां रसना जीवाग्र जायन्ते. कृतजन्य भयतति व्याप्ति न सुधा जठरा नलयति तृप्ताना. जठरा नलयति तृप्ताना. जठरा नलयति तृप्ताना. हे राजा, हे धर्मराज, माझे 60,000 शिष्य जीभ तृप्त होईल, रसना तृप्त होईल, जठराग्नी तृप्त होईल असं मला जेवण पाहिजे. मुक्तावसनं भवन्ति क्रिया मगध सुधा भवजायन्ते. निशिभवकारा तरुदर शाखा यथा भवन्त निजायन्ते. वैश्यान्नर भव पाकं निष्पति सकल यथा भवजायन्ते. अन्नपूर्ण भव भोगन्ति क्रिया अन्नपूर्ण भव भोगति क्रिया रसना प्रिया जायन्ते. रसना प्रिया जायन्ते. रसना प्रिया जायन्ते. हे काय गांजा कशाला दिला असेल का? गांजाड उडी देत ना काय काय अन्नपूर्णेचे श्लोक. हे जेवण पाहिजे मला. ठीक आहे. 45 मिनिटाचा अवधी शिल्लक होता दुपारच्या जेवणाला. महाराज स्नान करून या. योगी होते. योग्यानं 3 वेळेला स्नान केलं पाहिजे. वारकऱ्याला एक स्नान सांगितलं आपल्याला. आपल्या बोकांडीव जास्त वजन नाही दिलं. कशामुळे दिलं नाही सांगू? आपण शेतकरी माणसं आहेत वारकरी म्हणून आपल्याला एक आंघोळ सांगितली. संध्या सुद्धा हरिपाठाची सांगितली. 5 हरिपाठापैकी एक हरिपाठ म्हणला की संध्याच झाली वारकऱ्याची. संध्याच झाली. सोपं काम सांगितलं. सोपं बाकीच्या सांगितलं. ती त्रिकाल संध्या सांगितली. त्रिकाल संध्या कशी असते माहिती आहे? त्या संध्येचं पाणी असं याच्यावर घ्यायचं. ते पाणी घेतलं की उडदाची डाळिंबी भिजली पाहिजे. ती जर जास्त पाणी झालं तर गाईचं मांस खाल्लं इतकं पाप, आणि कमी पाणी झालं तर दारू प्यायलं इतकं पाप. हे कुठं नाही सांगितले वारकऱ्याला. आपल्याला विधी सुद्धा सांगितले नाही. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा लय सोपं काम सांगितलं आपल्याला. तीर्थयात्रेला गेले की नमस्कार करायचा आणि त्या तीर्थाचं स्नान करायचं. सोपे विधी सोपे. म्हणून तो वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर सर्वात मोठा संप्रदाय. विठाला विठाला या म्हणलं स्नान करून दुपारचं. आणि साधू स्नानाला गेले. 45 मिनिटं अवधी शिल्लक की 20 मिनिटं निघून गेले. धर्मान डोक्याला हात लावला आणि रडू लागले. बाईनं पाहिलं आपले मालक झाडाखाली रडते. पुरविली आळी सांगतोय. पुरविली आळी. आतमध्ये गेल्या. द्रौपदी आई साहेब सासूबाई रडत होत्या. त्या पर्णकुटीच्या मेडीला जी डीळ होती, मेड होती, टेका होता, तिला टेकन दिलं आणि रडू लागले. आत्या डोळे पुसले पदरानं. काय द्रौपदी रडतात? नाही रडत. द्रौपदीनं सांगितलं मेढीच्या बुडाला पाणी कशात साचलं. काय पाणी आहे? आणि मग कुंतीनं द्रौपदीच्या गळ्याला मिठी मारली. द्रौपदी महाराज आता 25 मिनिटानं वापस येतील आणि 25 मिनिटाच्या नंतर जर जेवण नाही तयार झालं तर माझ्या देखता माझ्या 5 पोरायला महाराज शाप देऊन जाळून टाकतील. कोण्या माईला आवडत लेकरं समोर जळालेली. द्रौपदीनं सांगितलं तुम्ही काळजी करू नका, महाराजाला जीव मी घालते. डोकं खराब झालं का द्रौपदी तुझं? अगं 16,108 पत्न्या जीव घालू शकत नाही आपण. वनवासात काय जीव घालणार आहेत महाराजांना? मला एकच सांगा, द्वारका कोणीकडे? या दिशेला द्वारका आहे सांगितलं. मालक झाडाखाली बसले. सासू पर्णकुटीत आहे आणि आश्रमाच्या बाजूला द्वारकेच्या दिशेने एका झाडाच्या आडंगी गेली द्रौपदी.
आणि पदराची वटी केली आणि दोन्ही हात जोडले विटेवरच्या मालकाला, दया सागरा दया सिंधू करुणा घना, जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीशा कृष्ण परमात्मा दादा, माय बापा माझे मालक वनवासात तुझं भजन करतेत रे. हे दया सागरा माझ्या मालकाने वनवासात सुद्धा तुझं भजन केलं रे देवा. आणि एका भजन करणाऱ्याच्या दारामध्ये साधू आलाय, उपाशी कसा जाऊ द्याचा रे देवा. हे देवा मला बहीण म्हणतोस ना, मी तुझी ताई येणार रे. दिवाळी पंचमीची काहीच भीक देऊ नकोस मला. मी आज एक भीक मागते देवा. माझ्या मालकाच्या दारात 60,000 शिष्य घेऊन दुर्वास नावाचे साधू आले. एवढ्याला जीव घाल. पुरविली आळी सांगतोय, इतक्या जण तू जीव घाल. 2 सेकंदात बाईला काय कळालं काय माहिती. बाई तशीच वापस पर्णकुटीत आली आणि सासूचे डोळे पुसले. सांगितलं आत्या महाराज जेवले, जेवले महाराज जेवले. तर द्रौपदी म्हणली 5 मिनिटं शिल्लक घेत, अजून टाइम नाही. आणि जेवली म्हणते. ती म्हणली 45 मिनिटाचा अवधी होता ना, आधीच जेवले महाराज, आधीच जेवले, आधीच आधीच आधीच. आता दुसरं सांगू का, आपण फक्त जीव घालायचीच बोली केली. तुला म्हणायचं काय द्रौपदी, महाराज जेवले मग इकडे आले कस काय नाही. ते याच्या करता आले नाही, जीवन त्याला दक्षिणा इतकी दिली की दक्षिणाचे गठुडेच उचलत नाही. एवढी दक्षिणा दिली की दक्षिणाचे गठुडेच उचलले नाहीत. हिऱ्याचे मोराचे पुतळे होते एका एका महाराजांना घेतच राहिले. आणि वाळवंटात जेवले गावरान तुपातले पदार्थ, आणि आता ती दक्षिणाच उचलत म्हणजे. कुंतीनं सांगितलं धर्मा, मला वाटत नव्हतं पांचाळ नरेशाची पोरगी इतकी खोटं बोलणारी असेल. तिनं सांगितलं आता मी धर्मनिष्ठ महात्म्याची कन्या आहे, निष्ठावंत पांडवांची पत्नी आहे, आणि ब्रह्मांडाच्या मालकाची उपासक असणारी बाई, त्या बाईची मी सून आहे कुंतीची. हे मी कधीच खोटं बोलणार नाही. महाराज जेवलेत, फक्त तुमच्या मुलांना माझ्या पतींना सांगा आश्रमाच्या पाठीमागं 2 मिनिटं बघून या. आणि मग कुंती म्हणली धर्मा जातो का माग. धर्म म्हणला इथं जाळायला येणारे महाराज आपल्याला तिथं जाऊन कशाला जाळायचं. चुलांगणाचा पत्ता नाही, किराण्याचा पत्ता नाही, सरपणाचा पत्ता नाही, काही काही कलाया नाही, कवच्या नाही, झाऱ्या नाही, तूप नाही, काही आटा नाही, तांदूळ नाही, आणि काय मातीत जेवले असतील का महाराज. द्रौपदी जवळ आली म्हणली मालक मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, जा. अरे मला वाटत नव्हतं तू असला दगा देशील आम्हाला वनवासात. बायकोच तू आमची, शेवटी दुश्मनी नाहीस ना. त्यांनी सांगितलं मालक काळजी करू नका, तुम्ही जा एकदा जा, नुसतं बघा एवढं तर ऐका माझं. आणि मग आश्रमाच्या पाठीमागं धर्माच्या पाठीमागं 4 भाऊ, हे 4घही जण आश्रमाच्या पाठीमागं बघतात. तो वाळवंटात महाराज छातीवर दक्षिणाचे गोठुडे घेऊन लोळू लागले. दक्षिणाचे गोठुडे होते, हिऱ्या माणिकाचे पुतळे असे बारीक बारीक, आपोआपल्या अशा भावतालन वाळवंटात उठताच येईन. आणि कच्चून गावरान तुपातले पदार्थ खाल्ले. धर्म आले द्रौपदीला विचारलं प्रिय जी गाठुडे कशाचे आहेत. मोहरा आहेत. बर पंतरोळ्या कशाच्या पड्यात. गावरान तुपातले पदार्थ आहेत. स्वयंपाक कोणी केला नाही सांगता येणार. द्रौपदी धुपण निघत नाही, विस्तव दिसत नाही, चुलांगण दिसत नाही, आचारी दिसत नाही, गावरान तुपातल्या पदार्थाचा ढिगल दिसतो. केला कोणी. आणि मग डोळे भरून आले आणि धर्माचे पाय धरले. मालक हे द्वारकेतल्या मालकाने काम केले. द्रौपदी आपल्याकडे महाराज आले ते द्वारकेच्या मालकाला कोण सांगितलंय. मी सांगितलं होतं, मी सांगितलं. हे द्वारकाधीशा तुझं भजन करणारे आम्ही आहेत, आमच्या मालकाचा अवमान होऊ देऊ नकोस रे. आम्ही साधक आहोत, वारकरी आहोत. आमच्या घरी आलेले वारकरी उपाशी जाऊ देऊ नकोस. ही मी इच्छा जगाच्या मालकाकडे प्रगट केली आणि त्या मालकानं
आपल्या अंतकरणातली इच्छा वारकरी जीव घालून महाराज जीव घालून पूर्ण केली. यालाच तुकोबाराय म्हणतात पुरवेली आळे. वनवासात अपेक्षा प्रगट करावी. 60,000 लोक जीव घालणं सामान्य महाराज. काय आटापिटा झाला असेल तुमचा तुम्हाला माहिती हो. इतका कुठं न करणं इतकं सोपं आहे. पोरीचं लग्न करायचं असेल तर पोरीचा बाप 1 महिन्यापासून बेजार असतोय. मंडपावाला कोण लावायचा आहे, आचारी कोण लावायचा आहे, बँडवाला कोण लावायचा आहे, काय थाट काय किती बेजार आहे. तिथं तर गावरान तुपातली पदार्थ आणि जेवणाऱ्याला दक्षिणेचं गठुडं उचलणार नाही इतकं सोनं देऊन टाकलं. अपेक्षा केली द्रौपदीने एक आणि त्याच्या तिप्पट त्यानं पूर्ण केली. पुरविली आळी जे जे केली ते ते काय.